शकता, बघा, चेक करा, खात्री करून. साईज मॅटर करताय भाई प्राइसला. हा आयुर्वेदिक लसूण दिवाळीपर्यंत आरामात जायला. लसूण काय मला वाटतं एकच दुकान आहे की काय. बटाट्याचा रेट चालू आहे सध्या. दोन्ही टाकून तर पाठवलेत पुढे. मी मागू शकता घरी बसून. त्यांना हवा लागली पाहिजे म्हणजे एकदम पॅक करून नाही ठेवायचा. स्पेशली ओतूरचं असं काही नाही आहे पुण्यात. ज्योती UP-वाला नाही का? पूर कांदा आलाय मार्केटमध्ये. आपले सबस्क्रायबर सांगत होते की कांदा मार्केटचा व्हिडिओ बनवा. हाय नमस्कार, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता मी आहे APMC वाशी नवी मुंबईतल्या कांदा मार्केटमध्ये. आणि बरेच दिवस झाले आपले सबस्क्रायबर सांगत होते की कांदा मार्केटचा व्हिडिओ बनवा. आणि आम्हाला पण यायचंच होतं कारण मला माहीतच आहे की आम्ही दरवर्षी साठवणीचा कांदा विकत घेतो. एक 50-55 किलोची जी गोण असते ती विकत घेतो आणि आम्हाला तो 8-10 महिने कांदा जातो. तर आम्ही दरवर्षी विकत घेतो या एप्रिल-मे महिन्यामध्येच. तरी आता जरा लेट झाला आहे आम्हाला कारण थोडा कांदा लेट आला आहे यावेळी मार्केटमध्ये. साठवणीचा कांदा लेट आला आहे आणि आता आम्हाला कांदा पण घ्यायचाच आहे. त्यासोबत आपल्याला आपलं कांदा मार्केट पण एक्सप्लोर करायचं आहे. त्यासाठी आम्ही आज आलो ते कांदा मार्केटला. आणि आज तारीख आहे 14 मे 2024 आणि कालच अवकाळी पाऊस पडून गेला. तुम्ही बघितलं असेल मुंबईला काल जोरदार पाऊस पडला वादळी वाऱ्यांसह. त्यामुळे काय रेट बीट वाढलेत की काय कांद्याचे ते पण बघावं लागेल. आणि आता निर्यात बंदी उठवल्यापासून पण काय रेटमध्ये फरक पडला आहे का ते पण आपण चेक करूया. तर चला आता कांदा मार्केट आणि कांदा मार्केटबरोबर बटाटा आणि लसूण हे पण मार्केट आपण एक्सप्लोर करूया. आणि बघा समोर दिसतं तुम्हाला सर्व कांदाच कांदा आहे. भरपूर कांदा आला आहे मार्केटमध्ये. हे बघा सर्व कांदा आहे. हा कांदे हा कसा आहे कांदा? हा साठवणीचा आहे का? बघा साठवणीचा कांदा आता 20 रुपये किलो आहे. हा बघा हे 20 रुपये किलो कांदे आहेत. आणि हा आहे तो 22 रुपये किलो कांदा आहे. मोठावाला कांदा आहे 22 रुपये किलो. हे 20 रुपये, हे 20 रुपये. बघा हे पण 20 रुपये. आणि बघा हा छोटा कांदा दिसतोय तुम्हाला. हा तुम्हाला 10 रुपयाने गोणी मिळेल. पण पूर्ण गोणी घ्यायची म्हणजे छोटा घ्या किंवा मोठा घ्या, 20वाला घ्या. गोणी तर पूर्ण घ्यायचीच आहे तुम्हाला. 50-55 किलोची गोणी असते. आणि साईज बघा केवढी आहे. छोटा कांदा हा 10 रुपये किलोने मिळेल तुम्हाला. अरे कांद्यासोबत इकडे बटाटे पण आहे. बघा कसे बटाटे. कसा बटाटा दादा? हां हे बघा 22 रुपये किलो बटाटे आहेत. आणि हे कुठल्या बटाटे आहेत? UPचे UPवाले ना. हे बघा UPचे बटाटे आहेत. बघा इकडे असं पाट्या भरून भरून गोणी भरण्याचं काम सुरू आहे. 22 रुपये किलो बटाटा आहे मार्केटमध्ये. आणि हा बघा हा छोटा का बटाटा दम आलू हा तो दम आलू आहे. बघा हा छोटा बटाटा जो दम आलू म्हणतात तो 16 रुपये किलोने चालू आहे सध्या. आणि हा मोठा बटाटा कसा दादा? हा बघा हा 25 रुपये किलो. हा कुठला बटाटा आहे? ज्योती UP-वाला नाही का? वेगळाच दिसतोय बटाटा. हा 25 रुपये किलो. आणि तो दिसतो UP-वाला तो 22 रुपये किलो. UP-वाला बटाट्यात फरक कळतो लगेच. ज्योती बटाटा 25 रुपये किलो. इकडे बघा 70 रुपये पाव किलो बाहेर. बघा लसूण 900 रुपये 5 किलो म्हणजे 180 रुपये किलो. आणि बाहेर आज लसूण 300 रुपये किलो आहे. बरं आणि लसूण पाकळी कशी? पाकळी पण 900 रुपये. हे बघा पाकळी पण 900 रुपये 5 किलो. ते किलो बोललं असं चुकून मी. 900 रुपयाला 5 किलो म्हणजे 180 रुपयाला किलो लसूण चालू आहे. कांदे ते 19 रुपये. हे बघा हे 19 रुपये. नाना 3-4 रुपये. बघा 3-4 महिने राहणारा कांदा 19 रुपये किलो आहे. आणि हा कांदा दादा? हा पण 19 रुपये. दोन्ही सेमच आहेत का? आणि हे कुठले कांदे आहेत? पुण्याचे कांदे आहेत. ओतूर का कुठले? ओके पुण्यातलेच कांदे आहेत. हे पुण्यावरून आलेले कांदे सर्व. स्पेशली ओतूरचं असं काही नाही आहे. पुण्यातल्या भागातून आलेलं म्हणजे पुणे जिल्ह्यातून आलेला कांदा आहे. 19 रुपये किलो. पुढे 2-4 दुकानं बघितली त्यात आम्हाला कांद्याचा भाव जरा जास्तच वाढलेला दिसतोय. म्हणजे सध्या कांदा 20 रुपये किलो झाला आहे. आणि अजून महाग होणार असं सांगतात ते माहीत नाही. त्यांना आयडिया असते की महाग होणार की स्वस्त होणार आहे. कारण तुम्हाला सांगितलं मी निर्यात बंदी उठलेली आहे. त्यामुळे कांदा आता बाहेर चालला आहे. त्यामुळे कांद्याचे भाव वाढणारे नक्कीच आहे. आणि रिटेलमध्ये सध्या 30-35 रुपये किलो कांदा चालू आहे आपल्याकडे. आणि इथे आता 20 रुपये किलोने चांगला कांदा तर दिसतो. आता पुढे अजून बघूया अजून काय कांदा काय रेटने चालू आहे तो. आणि बघा इकडे पण आहे कांदा. प्रभात ट्रेडिंग H211 मध्ये
कांदे आहे. कसे आहेत कांदे दादा? हा बघा, हा 18 रुपये किलो कांदा आहे. हा साठवणीचा आहे की लगेच संपवायचा आहे? साठवणीचा. कुठला आहे हा? ओतूरचा. हा बघा, हा ओतूरचा कांदा 18 रुपये किलोने. आणि हा दादा? हा बघा, हा 16 रुपये किलो. हा साठवणीचा नाही आहे, हा घ्यायचा आणि लगेच संपवायचा एखाद्या महिन्यामध्ये जास्तीत जास्त. आणि बघा हे कसे कांदे? बघा, हा पण 18वाला. तो आणि हा सेमच आहे का? बघा, 18 रुपये किलोच आहे. हा 17.5 रुपये. हा पण साठवणीचा आहे. ओके, 3-4 महिने तरी. हा बघा, 3-4 महिनेवाला आहे. हा 17.5 रुपये किलो आहे. बघा कांदा. हवा लागल्यावर ना, हवा लागली पाहिजे, म्हणजे एकदम पॅक करून नाही ठेवायचा. पॅक करून ठेवला की संपला. हा बघा, हा 17.5 रुपये किलोने कांदा मिळेल तुम्हाला इथं. आणि इकडे बघा, हा मोठा कांदा आहे. साईज बघा कांद्याची. हा 20 रुपये किलोने आहे मोठा कांदा. आणि हा एकदम छोटा आहे तो, हा बघा, हा छोटा कांदा 7 रुपये किलोने. हा एकदम छोटा आहे, फरक तुम्हाला दिसेल बघा. हा बाजूलाच थोडा मोठा आहे आणि इथेच हा छोटा, 7 रुपये किलो. आणि हा जो आहे हा 16 रुपये किलो आहे. हे पण साठवणीचे नाही येतात, हे जे रिटेलवाले विकायला घेतात ना, दुकानवाले, त्यांच्यासाठी आहे. घ्यायचा आणि लगेच संपवायचा, असा हा 16 रुपये किलोने कांदा आहे. हे बघा, आता कांदे बघितले तर 19, 20, 17.5, 18 हाच रेट चालू आहे सगळीकडे. चांगला उत्तूरचा आहे तो. आणि बाकी 20 रुपयाला मोठा कांदा घेतो, तो 20 रुपये पण दिसतो आहे. आणि इथे आपल्याला ठाण्याला वगैरे तुम्हाला मागवायचं असेल आजूबाजूला तर ती पण सोय आहे. म्हणजे कोणीचे काहीतरी ते म्हणाले 50, 40, 50 रुपये, 60 रुपये जे असेल ते चार्जेस. तर तुम्ही घरी बसून पण ऑनलाईन इथे मागवू शकता. म्हणजे पेमेंट करायला लागेल ऑनलाईन तुम्हाला, आणि तुम्ही कांदा जो तुम्हाला हवा आहे तो मागवू शकता. हे बघा, हे दिसतंय का? हे बघा कार्ड, त्याच्यावर नंबर वगैरे सर्व आहे. मदन ट्रेडर्स आणि प्रभात ट्रेडिंग कंपनी हे एकच आहे. म्हणजे हे 2-2 लायसन असतात त्यांचे. हे बघा, ह्याच्यावर तुम्ही मागवू शकता. नंबर दिसतोय का तुम्हाला? आपला व्हिडिओ स्टॉप करून कार्डावरचा नंबर चेक करून तुम्ही मागवू शकता घरी बसून. त्यांना व्हॉट्सअप करा, नाही ते तुम्हाला QR कोड व्हॉट्सअप करते, ऑनलाईन पेमेंट करा. आणि तुम्हाला कुठे पाहिजे ते माल ॲड्रेस वगैरे लिहून द्या. ट्रान्सपोर्ट चार्जेस जे पण असेल ते गुणीचे 50 रुपये 60 रुपये एक्स्ट्रा होतील. ते पण बघा, कांदेच कांदे आहेत, पाहिजे तेवढे कांदे आहेत इकडे. इकडे कांदा आहे. आणि हा स्पेशल ओतूरचा कांदा आहे जो आम्ही दरवर्षी इथनंच घेतो. बघा, हा 20 रुपये सांगतायत. आणि तुम्ही दुकान बघा, माझ्या मागच्या वेळेत पण बघितलं असेल, आकाश ट्रेडिंग कंपनी. बघा, ह्या दादांकडनं घेतो. यांच्याकडे सध्या माल आता एकदमच पटापट संपतोय वाटतं, ओतूरचा ठेवणीचा माल. आणि हे आहेत ते 70 रुपये किलो ना. हे बघा, 70 रुपये किलो. हे 5-6 महिने टिकतील असे कांदे आहेत. आणि हे तुम्हाला वर्षभर काय नाही होणार, म्हणजे 10-12 महिने आरामात जातील हे कांदे आहेत 20 रुपये किलोने. आणि आत्ता आम्ही घेतला आहे कांदा 19 रुपयाने, जसं मी तुम्हाला बोललो दरवर्षी ज्याच्याकडनं घेतो ना त्याचकडनं घेतला, अशोक ट्रेडरवाल्यांकडनं. आणि कांदा आता गाडीत टाकला जातो. 2 गोणे आपण गाडीतनं पाठवतो आहे. जी ट्रान्सपोर्टची सोय आहे तुम्हाला मी सांगितलं होतं ना, ट्रान्सपोर्टची सोय 60 रुपये घेतात आम्हाला एका गोणीचे. बघा, ही गाडी आहे, ही चालली आहे आपली कळव्याला. बघा, हे पाटील ट्रान्सपोर्ट. आणि यांनी 60 रुपये ना रे एका गोणीचे, 60 रुपये एका गोणीचे तुम्हाला तुमच्या बिल्डिंगपर्यंत आणून पोचवेल. म्हणजे जिथे रस्ता असेल तिथपर्यंत, आतमध्ये गल्लीत नाही येणार. चला, तर अशा प्रकारे आपल्या गोणी टाकून तर पाठवल्यात पुढे. तसा यांचे 100 किलो होतं, तर 2 गोणी टाकल्यात आपण. आणि बघा, अशा प्रकारे कांदा इथे उतरवला पण जातो आहे आणि भरला पण जातो आहे. बघा, कांदाच कांदा आहे सगळीकडे, दिसतोय का? बघा, फुल कांदा आहे. कसा किलो होता कांदा? हा 16 रुपये का? हा बघा, हा 16 रुपये किलो कांदा आहे. हा साठवणीचा नाही आहे ना, हा साठवणीचा नाही. घ्या आणि विका किंवा खाऊन संपवा. बघा, हे 16 रुपये किलोवाला कांदा. आणि साठवणीचा कुठला आपल्याकडे नाही, त्यांच्याकडे साठवणीचा कांदाच नाही. त्यांनी क्लिअरली सांगितलं आपल्याला. आणि ही एक चांगली गोष्ट असते की हे आपलं क्लिअरली सांगतात साठवणीचा आहे नाही आहे काय, ते तुम्हाला सर्व क्लिअर सांगतात. आणि बघा, इकडे लसूण पण आहे, प्लॉटमध्ये लसूण आहे. इकडे कांदा पण आहे. कांदा कसा दादा? हा बघा, 18 रुपये किलो कांदा. साठवणीचा कुठला आहे? साठवणीचा कुठला? ओतूर. कुठला? ओतूर. हा बघा, ओतूरचा कांदा सांगतात 18 रुपये किलो. हा बघा, हा 5-6 महिने का टेन्शन नाही, बरोबर ना? हा 5-6 महिने का टेन्शन नसलावाला कांदा आहे.
आणि हा बारकावाला दादा 13 रुपये, हे 12 रुपये, हे हे टिकणार बघा, नाही पण. हा 13 रुपये किलो आणि हा 12 रुपये किलो. ते आधीच सांगता टिकणार नाही, चालू खायला कांदा हा बघा, चालू कांदा. आणि इकडे बाजूला आहे लसूण बघा, लसूण लॉटमध्ये आहे लसूण. कसा आहे लसूण दादा? हे बघा 750 रुपयाला 5 किलो, म्हणजे तुम्हाला 150 रुपये किलोने हा लसूण पडेल. 750 रुपयाला 5 किलो. हे बघा पाकळी. आणि तो कसा आहे दादा? हे बघा हे 670 रुपयाला 5 किलो. 134 रुपये किलो, 134 रुपये किलो, 150 रुपये किलो लसूण. आणि यांच्याकडे सर्व लसूणच लसूण आहे सगळं. हे बघा. आणि हे बघा यांच्याकडे बटाटा आहे. बटाटा कसा बोलले दादा? 20, 21. हा बघा, हा 20 रुपये. आणि हा सगळा UPचा बटाटा आहे. 20 रुपये किलो आणि हा 21 रुपये किलो, म्हणजे 20, 22 आणि एकदम चांगला असेल 20, 21. हा जे 20 रुपयापासून ते 25 रुपये किलोपर्यंत बटाट्याचा रेट चालू आहे सध्या. ज्योतीवाला जो आहे ज्योती बटाटा तो 25 रुपये किलो आहे. बाकी हे आपले UPवाले 20, 22 रुपये रेट चालू आहे. इकडे पण आहे कांदा, बटाटा. बघा हा कांदा आहे 17 रुपये किलो, पण हा तेवढा काय साठवणीतला वाटत नाही आहे. आला इथले 3-4 महिने टिकेल हा असा कांदा आहे. बघा हा कांदा आहे ओतूरचाच आणि हा 20 रुपये किलोने आहे. बघा कांदा साईज बघा, 20 रुपये किलो. आणि हा पण ओतूरचाच आहे, पण साईज छोटी आहे. बघा छोटी साईज दिसते का? हा 18 रुपये किलो आहे. आणि हे सगळे साठवणीचेच कांदे आहेत, 18 रुपये किलोने मिळत आहेत. फक्त साईजमध्ये फरक असल्यामुळे हा 20 रुपये आणि हा 18 रुपये. बघा कांदा. आणि हा इंडियन ॲग्रो ट्रेडर्स ही 118 इकडे. आणि इकडे बघा अक्षताला दिसला आहे सफेद कांदा. आणि हा सफेद कांदा कसा आहे? हा बघा सफेद कांदा 20 रुपये किलो. सफेद कांदा, लाल कांदा कुठलाही 20 रुपयेच किलो चालू आहे. हा कसा आहे? 19. हा बघा 19 रुपये. आणि हा ओतूर साठवणीचा का? नाहीत का? बघा साठवणीचा नाही, त्यांनी क्लिअरली सांगितलं बघा दादांनी. क्लिअर आहे एकदम की हे साठवणीचा नाही आहे. आज घ्या, 4 दिवसात विका किंवा खावा, तुम्हाला काय हवं ते करा. आणि हा 19 रुपये ना? हा बघा 19 रुपये किलो. आता आपलं बऱ्यापैकी कांदा मार्केट फिरून झालं आहे, सोबत कांदा घेऊन पण झाला आहे. आणि आता खूप गरमी आहे. दुपारचा 1 वाजला आहे आणि गरमी बघा. काल पाऊस पडला असं कोण म्हणणार नाही, असा जोरदार पाऊस पडला आहे का? असं काय वाटत नाही. आज एवढी कडक गरमी आहे, तापतं आहे नुसतं. तसं आम्ही सध्या थोडा छास प्यायला थांबलो आहे, तर थंडगार छास पिऊया. आणि गर्दी बघा, छासला गर्दी बघा किती आहे. मला वाटतं एकच दुकान आहे की काय छासचं इकडे, असं वाटतं आहे. फुल गर्दी आहे. पण कांदा मार्केट पाहिलं, बटाटा मार्केट पण तेच बघितलं तुम्ही, बघितले बटाट्याचे रेट वगैरे. आणि आता आपण आहोत ते लसूण मार्केटमध्ये. तिकडेच बाजूला आले आहेत सी लाईनमध्ये. बघा हे आहे लसूण मार्केट आहे. बघा इथे सर्व लसूणच लसूण मिळेल तुम्हाला. पूर्ण शेवटपर्यंत तुम्हाला लसूणच दिसतो आहे. बघा हे लसूणचं मार्केट पूर्ण. आणि हे सर्व आहेत त्या 50-50, 55 किलोच्या गोणे आहेत. आपल्याला ह्याच्यात नाही घ्यायचं आहे, आपल्याला असं 5 किलोवाल्या गोण्या बघायच्या. हा बघा हा आहे 800 रुपयाला 5 किलो, म्हणजे तुम्हाला 160 रुपये किलोने मिळतो हा लसूणची पाकळी गोणी. आणि हा आहे 950 रुपयाला 5 किलो. हा बघा, म्हणजे हा तुम्हाला मिळतो 190 रुपयाने, 190 रुपये किलोने. हा 950 रुपयाला 5 किलो. हे बघा इकडे पण आहे लसूण 5-5 किलोमध्ये. कसं आहे दादा? ये 800 रुपये का 5 किलो, ये 700 रुपये का 5 किलो. हे बघा हा 700 रुपये 5 किलो आणि हा 800 रुपये 5 किलो. आणि आता हे सांगतात की दिवाळीपर्यंत आरामात जायला लसूण, काय प्रॉब्लेम नाही होणार. 800 रुपये म्हणजे 160 रुपये किलो आणि हा 140 रुपये किलो. हा बघा. आणि बघा इथे ओपन गोणी आहे. हे बघा, हा बघा लसूण. हा कसा आहे दादा लसूण? हा बघा हा 160 रुपये किलो. हा पण बघा लसूणचा कांदा बघा. हा बघा लसूण हा आहे 160 रुपये किलो, म्हणजे 800 रुपयाला 5 किलो लसूण. काय एक कळीचा आयुर्वेदिक हा बघा आयुर्वेदिक लसूण
असा पहिल्यांदाच बघितलंय मार्केटमध्ये हा असा लसूण. एक कळीचा लसूण का? एक पाकळी म्हणतात ना. एक पाकळी लसूण. ओके. हा बघा एक पाकळी लसूण. हा कसा किलो जाता? हा बघा 200 रुपये किलो एक पाकळी लसूण. हा बघा एकच असते ते छोटंसं दाखव. हे बघा हे असा असतो तो एक पाकळी लसूण 200 रुपये किलो. आणि हा दिसलाय मला आपल्या शिंदे ट्रेडिंग कंपनी C67 मध्ये. आणि हा बघा इथे लसूण 5 किलो लसूण कसा आता? हा बघा 800 रुपये 5 किलो. हा बघा. आणि हा बघा 700 रुपये 5 किलो. आपण ना बघा 700 रुपये 5 किलो. आणि हा 1100 रुपये 5 किलो. विचार करा, हा तुम्हाला 220 रुपयाला किलो मिळतोय. 1100 रुपये 5 किलो. मला सुद्धा हे बघा ना, कांदा बघा केवढा मोठा आहे. साईज मोठी आहे, फक्त साईजमध्येच फरक आहे, बाकी क्वालिटी सेम. बघा 800 रुपयाला हा 5 किलो म्हणजे 160 रुपये किलो. आणि हा 140 रुपये किलो. 700 रुपयाला 5 किलो. फक्त पाकळीचा फरक आहे. हे बघा कांद्याचा फरक आहे. हे छोटा कांदा आहे थोडासा आणि तो मोठा आहे, एवढाच फरक आहे. हा बाकी क्वालिटी सेम, सगळं सेम. साईज मॅटर करत आहे भाई प्राईजला. आणि मी मागच्या 2 वेळा ह्यांच्याकडनंच लसूण नेलेलं आहे आणि ओळखलं लगेच आपल्याला. तेवढंच लसूण नेलं, त्यावेळेला 5-5 किलो मी घेऊन दिलं. हे बघा आता आम्ही लसूण पण घेतला आहे. कांदा घेतला तुम्ही बघितलंच. आम्ही 19 रुपये किलोने कांदा घेतला आहे. 20 सांगत होते पण आम्ही त्यांच्याकडनं घेतो. त्यांनी 19 रुपये किलोने आम्हाला कांदा दिला. आणि आता लसूण पण घेतला आम्ही 700 रुपयाचा 5 किलो म्हणजे 140 रुपये किलोने. आणि तिथनंच घेतला जिथे मी दरवेळेला घेतो. तुम्हाला दाखवलं ना ते, त्यांच्याकडनंच घेतो नेहमी. हे बघा मी शिवकृपा ट्रेडर. आणि हे सर्व लसूणचंच मार्केट आहे, म्हणजे सर्व गाड्या लसूणचीच आहेत फक्त. तर ठीक आहे, आम्हाला जेवढं शक्य होतं तेवढं आम्ही एक्सप्लोर केलं हे कांदा मार्केट, कांदा बटाटा लसूण मार्केट. आणि आम्हाला कांदा आणि लसूण घ्यायचं होतं ते पण आम्ही घेतलं आहे. आणि आता 14 मे 2024 ही तारीख लक्षात ठेवा. आजच्या तारखेला हे रेट आहेत आणि रेट वाढणार असं सांगत आहेत. कारण आता पावसाळा काल जरा झलक दाखवली पावसाने, त्यामुळे पावसाळ्याने चिन्ह आहे. त्यामुळे आता कांदा महाग होत जाणार आहे हळूहळू. रिटेलमध्ये तर आपण मागे आणलेला 2 महिन्यामागे तो काहीतरी 600 रुपये 5 किलो होता, म्हणजे अजून स्वस्त होता. आता थोडा वाढला बघा. आणि आता तुम्ही अजून 15 दिवसांनी यायला जाल तर तोपर्यंत पावसाळा आलाच आहे जून महिना, आणि तेव्हा रेट अजून वाढणारच आहे. त्यामुळे शक्य तेवढं लवकर येऊन तुम्ही कांदा खरेदी करून जा. साठवणीचा कांदा तुम्हाला घ्यायचा असेल तर. बाकी तुमची मर्जी. मी तुम्हाला सर्व दाखवलं कसं काय ते. तुम्हाला मी ट्रान्सपोर्ट पण सांगितलं की काय ट्रान्सपोर्टचं आहे ते पण तुम्ही ट्रान्सपोर्टमध्ये पण इथे माल टाकू शकता. म्हणजे गोणी आहे पूर्ण. त्या गोणीचे चार्जेस 60 रुपये घेतले आमच्याकडनं खारेगावाचे. म्हणजे एरिया वाईज वेगळे असेल चार्जेस. कुठे 40, 50, 60, 70 पण असतील. जास्त लांब असेल तर 100 पण असतील. जसं असेल तसं तुम्ही स्वतः येऊन बघू शकता. किंवा मी एक नंबर पण दिला आहे तुम्हाला, त्यांच्या नंबरवरती कॉल करून पण तुम्ही कांदा वगैरे ऑर्डर करू शकता. बाकी सर्वांचे काय नंबर वगैरे नाही. तुम्हाला स्वतः इथे यावं लागेल. या स्वतः बघा, चेक करा, खात्री करून कांदे घ्या, लसूण घ्या, जे हवं ते घ्या जसं आम्ही घेतलं आहे. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.